नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजचं लेक्चर हे आपलं 5 मार्चच्या महत्त्वाच्या करंट अफेअर्सवरती असणार आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा, यामधून तुम्हाला महत्त्वाच्या योजना अभ्यासायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आपला प्रत्येक प्रश्न हा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो, त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। हे लेक्चर बघून झाल्यानंतर याची PDF नक्की डाउनलोड करा। विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल हे आमच्या टेलिग्राम चॅनलवरून, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघा, PM सूर्यघर मोफत योजनेमध्ये लोकांना डॅश डॅश युनिट पर्यंत मोफत वीज दिली जाईल। अतिशय महत्त्वाची योजना आहे। या योजनेला अगदी सेपरेट एका पेजवरती जेवढी या योजनेबद्दल अपडेट येत जातील, माहिती मिळत राहील, त्या तुम्ही मार्क करणं, त्या तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे, कारण ही योजना वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट योजना असणार आहे 2024 या पूर्ण वर्षासाठी। ही योजना नेमकी काय आहे? पहिल्यांदा प्रश्न बघा, PM सूर्यघर मोफत योजनेमध्ये लोकांना डॅश डॅश युनिट पर्यंत वीज दिली जाईल। म्हणजे किती वीज देणार आहेत महिन्याला? तर प्रत्येक महिन्याला एका कुटुंबासाठी 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे। आता ही 300 युनिट मोफत वीज कशी दिली जाईल? म्हणजे जे आपल्याला लाईट बिल येतं त्याच्यातून पहिले 300 युनिट माफ केले जातील आणि मग पुढच्याचं बिल काउंट होणार आहे वगैरे, असलं काही आहे का? तर डायरेक्टली हे असं नाहीये। 300 युनिट मोफत म्हणजे काय? तुम्ही तुमच्या घरावरती एक सोलर पॅनल बसवायचा आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी तयार करायची आहे आणि मग ज्यावेळेस आपल्या MECB कडून आपल्याला जी लाईट पुरवली जाते, आपण ती कॉम्पेन्सेट करत ज्या आपल्या सोलर पॅनलचा वापर करून आपण जी वीज बनवली आहे त्याच्यासाठी 300 युनिट आपल्याला माफ असतील। म्हणजे त्या 300 युनिटसाठी चार्ज नसणार आहे। ओके, आता ही योजना डिटेलमध्ये समजून घ्या। ही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते। याच्यासाठी 1 कोटी कुटुंब हे अप्लाय करू शकतात। आता अप्लाय कसं करायचंय? तर हे काही फक्त बिलो पॉवर्टी लाईन फॅमिलीसाठी वगैरे योजना आहे का? कारण जनरली आपण त्या योजनेसाठी इलिजिबल आहे की नाही हेच माहित नसतं ना। जनरली असं होतं की फक्त महिलांसाठी आहे, फक्त वृद्धांसाठी आहे, बिलो पॉवर्टी लाईन वाल्या फॅमिलीसाठी आहे। तर असं या योजनेमध्ये नाहीये। भारतातले 1 कोटींपर्यंत कुटुंब या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात। ते कसं? तर ही योजना ही सबसिडी स्वरूपाची योजना आहे। सबसिडी म्हणजे काय? की केंद्राकडून काहीतरी आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे। अनुदान कशासाठीचं? तर आपण जे आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवणार आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून अनुदान दिलं जाईल। या योजनेमध्ये एकूण 75,000 कोटी रुपयांपर्यंतची केंद्र सरकारची गुंतवणूक असणार आहे आणि ही योजना लोकांच्या कल्याणासाठी, शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची योजना ठरेल। एक वेबसाईट इथं सरकारने बनवली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या PM सूर्यघर योजनेसाठी लॉग इन करायचं। त्यानंतर तुम्ही ज्या कॅपॅसिटीचं सोलर पॅनल तुमच्या घरावर बसवणार आहे त्याच्याबद्दलच्या अपडेट द्यायच्या। तुम्ही इलिजिबल व्हाल त्यावेळेस तुम्हाला गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळेल। ते कसं? अर्थसहाय्य कसं याच्यामध्ये? तर 40% खर्च हा जे सौर पॅनल्स लागणार आहेत त्याच्यासाठीचा केंद्र सरकारकडून केला जाईल। जे लोक 2 किलोवॅट क्षमतेपर्यंत सोलर पॅनल बसवणार आहेत अशांसाठी 60% सोलर पॅनलचा खर्च केंद्राकडून केला जाईल। जे 2 ते 3 किलो क्षमतेपर्यंतचे बसवत आहेत त्यांच्यासाठीचा 40% खर्च हा केंद्राकडून केला जाईल। थोडंफार नंबर्स मध्ये जर आपण बघितलं तर ज्या फॅमिली 1 किलोवॅट पर्यंतची जर प्रणाली बसवत असतील तर अंदाजे त्याला 30,000 रुपये हे अनुदान स्वरूपामध्ये मिळतील। 2 किलोवॅट पर्यंत जे पॅनल बसवतील अशांसाठी साधारण 60,000, 3 किलो क्षमतेचं जर पॅनल बसवत असतील तर 78,000 रुपये एवढे त्या कुटुंबाला सबसिडी स्वरूपामध्ये मिळू शकतात। ओके, आणि जनरली कसं, ही कुटुंबांसाठी जी योजना आहे तर याचा कुठं जाऊन कॉर्पोरेट वापर होऊ नये म्हणून जास्त मोठ्या कॅपॅसिटीचे जे सौर पॅनल आहेत त्याला सरकारकडून सबसिडी दिली जाणार नाहीये। ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल। फायदा याच्यातून काय होणार आहे योजनेमधून? तर घरांसाठी मोफत वीज तर मिळेल, सरकारचा विजेचा खर्च त्यातून कमी होईल, अक्षय ऊर्जेचा वापर वाढणार आहे आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे। भारतामध्ये रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी वापरण्यासाठी एक चालना देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे। या योजनेमुळे मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन, इन्स्टॉलेशन आणि इतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये नोकऱ्यांच्या संध्या सुद्धा वाढतील। जवळपास 17 लाख थेट नोकऱ्या याच्यातून निर्माण होत आहेत। तर महत्त्वाची योजना आहे ना बघा। डायरेक्टली या सगळ्या सेक्टर्समध्ये थेट नोकऱ्या, डायरेक्ट जॉब क्रिएशन तयार होतील। तर अशा प्रकारची ही योजना आहे। पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे खालीलपैकी कोणत्या देशात मुख्यालय असेल?
तर याचं मुख्यालय कोणत्या देशात असणार आहे, तर तो देश म्हणजे आपला भारत. भारतामध्ये हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचं हेड ऑफिस असणार आहे. भारतामध्ये ना अशाच प्रकारे एका संस्थेचं हेड ऑफिस आहे आणि मी तुम्हाला गुरुग्राम या ठिकाणी ते हेड ऑफिस आहे हे सांगतोय. मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो की कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं हेडक्वार्टर गुरुग्राम या ठिकाणी आहे, ज्याचं फॉर्मेशन हे भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या संबंधातून बनलेलं आहे. महत्वपूर्ण योजना आहे ती सुद्धा. आणि आधी जो सोलरवाला जो प्रश्न बघितलाय सौरवाला, तर त्या संदर्भातचं ते आंतरराष्ट्रीय संघटन आहे. आता एवढ्या सगळ्या हिंट दिल्यात, तुम्ही नक्कीच त्याचा आन्सर कमेंट करा. तर आता हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स काय हे आपण समजून घेऊ. याच्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे 2023-24 ते 2027-28 या 5 वर्षांसाठी. हा 5 वर्ष उपक्रम राबवला जाणार आहे. 150 कोटी रुपयांची तरतूद हे लक्षात ठेवू शकता. 2019 मध्ये ना जागतिक व्याघ्र दिनानिमित्त देशातील व्याघ्र गणनेचा अहवाल प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाघांच्या शिकारी आणि अवैध तस्करी या व्यापाराविरुद्ध जागतिक संघटना असली पाहिजे किंवा जागतिक गट एकत्र आला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्यांनी वन्य प्राणी संरक्षण आणि संवर्धनासाठी देश आपला वचनबद्ध आहे हे सुद्धा सांगितलं होतं. आणि त्याच धर्तीवरती हे बिग कॅट अलायन्सचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतंय. आता या अलायन्सच्या नावामध्येच आहे बिग कॅट म्हणजे वाघ किंवा वाघासारख्या कॅटेगरीमध्ये येणारे प्राणी. तर यांच्या तस्करी होऊ नयेत, बेकायदेशीर व्यापार यांचा रोखला जावा, यासाठी हे सगळे देश एकत्र आलेत आणि त्यातूनच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना झाली आहे. याची मुख्य भूमिका काय असणार आहे, तर जे वाघासारखे जसं की बिबट्या, बर्फाळ बिबट्या, चित्ता, सिंह, जगवार, प्युमा, तर या प्राण्यांचं या प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे या बिग कॅट अलायन्सचं काम असणार आहे. आता या प्राण्यांची तस्करी थांबवण्यासाठी ज्या देशांमध्ये हे प्राणी आढळतात, बिबट्या, बर्फाळ बिबट्या, चित्ता, सिंह, जगवार, प्युमा, तर या देशांसोबत काम केलं जाईल. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या माध्यमातून या प्रजातीने नामशेष होण्यापासून वाचवणं हा एक त्याचा मुख्य उद्देश आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र स्टेट वॉटर इन्फॉर्मेशन सेंटर, ज्याला SWIC म्हटलं जाते, याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला? तर हे जे स्टेट वॉटर इन्फॉर्मेशन सेंटर आहे तर ते ओडिशा या राज्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओडिशा सरकारने जलस्रोत डेटाचा समन्वय, साठवणूक आणि प्रसार करण्यासाठी राज्य जल माहिती केंद्र म्हणजे SWIC ची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय. हे SWIC जे आहे ना तर ते ओडिशा राज्याच्या जलसंपदा विभागाअंतर्गत काम करणार आहे. याचं मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे बरं? याच्या नावामधूनच लक्षात येत आहे की पाण्यासंदर्भातची जी काही माहिती आहे, जो डेटा आहे तो व्यवस्थितपणे कलेक्ट करून ठेवणं, जल हवामान विषयक माहितीचं सर्वसमावेशक भांडार करणं म्हणजे ती माहिती कलेक्ट करणं, त्यांना अॅनलाइज करता येईल अशा फॉर्ममध्ये स्टोअर करणं, आणि ज्यावेळेस कधी सरकारी योजना असतील तर त्या योजना बनवताना पाण्यासंदर्भातचा आकडेवारी आपल्या समोर असणं. तर यासाठी म्हणून SWIC ची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळं ओडिशा या राज्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन नीट करता येईल. ठीक आहे, तर ही योजना कुणी सुरू केली? डायरेक्टली लक्षात ठेवायचं, ओडिशा हे राज्य. पुढचा प्रश्न आहे, नुकताच चर्चेत आलेला सिंद्री खत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर सिंद्री खत प्रकल्प जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलाय, तर हा प्रकल्प झारखंड या राज्यामध्ये आहे. झारखंड या ठिकाणी सिंद्री या ठिकाणी हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड HURL तर यांच्याकडून निर्मित हा एक खत कारखानाच असणार आहे, जो राष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्पित केला म्हणजे त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. भारताला दरवर्षी 360 लाख मेट्रिक टन एवढा युरिया लागतोय आणि 2014 पर्यंतची जर आकडेवारी तुम्ही बघाल तर 2014 पर्यंत भारताला फक्त 225 लाख मेट्रिक टन युरिया बनवता आलाय भारतामध्ये. मग जो काही कमी पडणारा युरिया आहे हा आपण इतर देशांकडून मागवायचो, म्हणजे आपला पैसा तिथेही जात होता. भारत या ऍटलिस्ट युरियाच्या उत्पादनामध्येच तरी पूर्ण आत्मनिर्भर बनावा याच्यासाठी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. भारताची युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून सिंद्री खत कारखाना प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ओके, आपण 2014 ते 2024 या मागच्या एक 10 वर्षांमध्ये युरियाचं उत्पादन 225 लाख मेट्रिक टनावरून 310 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवलेलं आहे. ओके, तर हे पण एक महत्वाची आकडेवारी लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा,
5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे राज्य कोणते? तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ही सुद्धा योजना आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची आहे. कोणत्या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड दिले जातात? तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड हे जारी केले जातात. आणि उत्तर प्रदेश हे देशातलं असं पहिलं राज्य बनलंय की ज्या राज्याने 5 कोटी एवढे आयुष्यमान कार्ड जारी केलेले आहेत. तर उत्तर प्रदेश हे भारतातलं असं पहिलं राज्य बनलंय की ज्यांनी 5 कोटी आयुष्यमान कार्ड वाटलेले आहेत. ओके, हे एक माइलस्टोन त्यांनी अचीव केलंय. त्यामुळे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पुन्हा चर्चेत आलेली आहे. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्यामध्ये जवळपास 7.5 करोड नागरिकांना डायरेक्टली फायदा होणार आहे. तिथलच्या जवळपास 3716 रुग्णालयांमध्ये जे काही 7.5 कोटी नागरिक आहेत तर ते या योजनेचा लाभ घेत आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयी जर बघाल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबवण्यात येते. या योजनेमधून लाभार्थी कुटुंबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत औषध उपचार हा दिला जाईल. 2018 मध्ये केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अलीकडे सरकारने किती सेमीकंडक्टर प्लांटच्या उभारणीला परवानगी दिली? 1, 20, 3, 10. मला तर अपेक्षा आहे की 20 प्लांट आपल्या देशामध्ये सेमीकंडक्टरसाठी पाहिजेत. कारण जर तुम्ही फ्युचर बघाल तर सगळं काही इलेक्ट्रिक होतंय आणि त्याच्यामुळे सेमीकंडक्टरच्या डिमांड ह्या संपूर्ण जगामध्येच मोठ्या प्रमाणात वाढत जातील. आणि जर चीनची मोनोपॉली आपल्याला हटवायची असेल तर अशा प्रकारे सेमीकंडक्टरचं उत्पादन देशामध्ये हवंच. पण सध्या आपल्या देशामध्ये 3 सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याला परवानगी देण्यात आली. पर्याय क्रमांक 3 या क्वेश्चनचा आन्सर आहे. गुजरात आणि आसाममध्ये 1.26 लाख कोटी गुंतवणूक करून 3 सेमीकंडक्टर प्लांट हे उभारले जातील. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. टाटा इलेक्ट्रिकल्स आणि तैवानच्या पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन PSMC त्या दोघांनी संयुक्तपणे गुजरातमधील धोलेरा या ठिकाणी सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारण्याची घोषणा केलेली आहे. टाटा समूह आसाममध्ये सुद्धा मोरीगाव या ठिकाणी 27,000 कोटी रुपये खर्च करून चिप असेंब्ली प्लांट उभारणार आहे. ओके, तर कोणत्या 2 राज्यांमध्ये हे सेमीकंडक्टर प्लांट अस्तित्वात येतील किंवा उभारले जातील असं जर विचारलं तर गुजरात आणि आसाम. ओके, अगेन महाराष्ट्र आपला फेम पासून लांबच आहे आणि याला रिझन आहेत. आता मला माहिती आहे की तुम्हाला वाटतं की नाही सर बघा सगळं गुजरातमध्येच चाललंय. तो ऑब्व्हियस आहे. एक स्टेबल पॉलिटिकल एन्व्हायरमेंट सगळ्या गोष्टींना पूरक असतं. व्यापाऱ्यांना हवं आहे ना की तिथं असे काही सारखे पॉलिटिकल क्रायसिस नको व्हायला. महाराष्ट्र बघाल तर महाराष्ट्र मला वाटत नाही की पॉलिटिकली स्टेबल आहे आणि तुम्ही पण त्याला ॲग्री करू शकता. ओके, पण आता जसं त्याचं ओपिनियन आहे. मग तुम्ही फक्त बरं जाऊ द्या, आपण ह्या विषयावरती परत कधीतरी बोलू. सध्या ह्या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं आहे की आसाम आणि गुजरातमध्ये 3 सेमीकंडक्टर प्लांट हे उभारले जातील. ओके, पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. तर एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं का हे? तर हो, विचारलं जातं. अशा न्यू अपॉइंटमेंट असतात ना, त्या कुठल्याही देशातल्या असतील त्या विचारल्या जातात. आणि हे तर पाकिस्तानच्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत. ओके, तर त्यांचं नाव आहे मरियम नवाज. तर मरियम नवाज हे आता पंजाब प्रांताच्या, जे की पाकिस्तानमधला एक हाय इन्कम यील्ड असलेला एक प्रांत आहे आणि तिथं ज्या मुख्यमंत्री बनल्यात त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्यात, त्या म्हणजे मरियम नवाज. ओके, आता एक्झाममध्ये आपल्याला याच्यावरती काय विचारलं जाऊ शकतं? हा प्रश्न थोडा स्ट्रेच करायला त्यांच्या वडिलांचं नाव वगैरे पण दिलं जाईल. तर त्यांच्या वडिलांचं नाव किंवा त्यांचे जे वडील आहेत ते म्हणजे नवाज शरीफ, जे की माजी पंतप्रधान होते. आता नवाज शरीफ कोण आठवलं का? ते पनामा पेपर लीक्स. तर यस, ते म्हणजे त्याचे वडील. ओके, आणि त्यांच्या पक्षाचं नाव पण लक्षात ठेवा, एक्झाममध्ये हे पण विचारलं जाईल. तर मुस्लिम लीग हे त्यांच्या मरियम नवाज यांच्या पक्षाचं नाव आहे, मुस्लिम लीग. ओके, आणि मरियम नवाज ह्या BBC नुसार जगातल्या 100 प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये आहेत. ओके, कुणानुसार? BBC नुसार. तसंच न्यूयॉर्क टाइम्सची सुद्धा एक यादी प्रकाशित होतीये आणि जगातल्या 11 पॉवरफुल महिलांमध्ये सुद्धा मरियम नवाज यांचा समावेश होतोय. ओके, तर BBCच्या टॉप 100 प्रभावशाली महिलांमध्ये आहेत आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या 11 शक्तिशाली महिलांमध्ये सुद्धा आहेत. असं एक पॉवरफुल व्यक्तिमत्व जे आता पंजाब या प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्यात. ठीक आहे, आय होप या लेक्चरमधून बरीचशी माहिती आपण बघितली आहे. लेक्चर कसं वाटलं तुम्ही कमेंट करून कळवा.
भेटूत आपण येणार नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.